आई एकवीरा कलोते. चंदू पारधी यांनी हा संघ आई आशिष 11 संघ चंदू पारधी यांनी या ठिकाणी पुरस्कृत केला, तर आई एकवीरा कलोते हा संघ रमेश निरगुडे यांनी पुरस्कृत केला आहे. गोलंदाजी मार्कवर आशिष 11 संघाचा आयकॉन खेळाडू दीपक डोरेने जर का हॅट्रिक लगावली, षटकार हॅट्रिक लगावली, तर योगेश उघडे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो सुनील मुकणे. पहिला चेंडू अतिरिक्त उसळी घेतली आहे, पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिलाय, अव्हांतर धाव मिळतीये. पहिलाच निर्धाव स्क्वेअर चेंडू टाकलाय तो सुनील मुकणे या गोलंदाजानं. लाईन आणि लेंथ भरकटलाय आजच्या दिवसामध्ये खरं तर सुनील. हा चेंडू जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, चेंडू गेला स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आजच्या दिवसामध्ये खरं तर सुनीलने खराब गोलंदाजी केली आहे. हा चेंडू चांगला पंचांकडे अपील केली जाते, पंचांनी फेटाळले आणि निर्धाव चेंडू टाकला गेलाय. चांगला कमबॅक केलाय सुनीलनं. असाच तिखट आणि भेदक मारा करावा लागणार आहे, कारण पहिला वाईड बॉल त्यानंतर एक षटकार, 2 चेंडूचा खेळ संपला, 7 धावा आल्यात. कमीत कमी धावांवर रोखावं लागणार आहे जर का आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, कारण डू ऑर डाय, करो या मरो अशी स्थिती आहे आशिष 11 संघाची. हा सामना जिंकणं त्यांना खूप गरजेचं आहे. हा चेंडू चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, जबरदस्त प्रयत्न केलेत, गुड एफर्ट्स पाहायला मिळतात. धोका होऊ शकला असता दुसरी धाव घेताना, मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि तितकंच चांगला प्रयत्न झेल टिपण्याचा केलाय तो क्षेत्ररक्षक. काय नाव आहे विशाल. हा चेंडू चांगला ब्लॉक केला होता, 1 धाव मात्र मिळतीये. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं, 1 धाव रोखू शकला नाहीये. एकापेक्षा जास्त तर मिळत नाही, पण एखाद दुसरा निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे. पहिल्या मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे, 10 धावा धावफलकावरती आल्यात. 10 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे ज्ञानेश्वर. खरं तर ज्ञानेश्वर आज थोडासा नाकाम ठरलाय. हा चेंडू चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, चेंडू फळीचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल ठरलाय तो गोलंदाज सुनील मुकणे. खूप चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू स्क्वेअर, त्यानंतर आला षटकार, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केलाय. एका चेंडूवर 7 धावा होत्या, मात्र आता 5 चेंडू टाकून दिले त्याने 10 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, खूप चांगली गोलंदाजी. पहिला खराब चेंडू आल्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार वगळता 3 निर्धाव चेंडू टाकलेत गोलंदाज सुनीलनं आणि एका षटकाचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती आल्यात. डीजे षटक प्रगतीपथावरती आला. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष 11 संघाकडून हरी.
हरी नेरळ परिसरातून बिलॉंग करतो. स्ट्रायकर एंडला फलंदाज दीपक डोरे, लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. हा चेंडू दीपकनं भिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. उंची जास्त, लांबी कमी, झेल मात्र जमिनीला दान केलाय. खरं तर कॅच आणि मॅच समीकरण असतं, मात्र हा क्षेत्ररक्षकानं चुकी केली. एक सोपा झेल जमिनीला दान केलाय आणि जीवदान दिलंय तर दीपक डोरेसारखा एका घातक फलंदाजाला. तर निश्चितच त्याची किंमत मोजावी लागणार आहे. किंमत मोजावी लागेल. जीवदान दिल्यानंतर काय परिणाम भोगावे लागतात ते आपण बऱ्याचशा मैदानावरती बऱ्याचशा मॅचेसमध्ये पाहिलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरीनं मात्र कमाल केली होती. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा मासा गळाला लावला होता, मात्र तो निसटला. हा चेंडू चांगला आहे. ज्ञानेश्वरने उंची गाठली चेंडूची. त्या ठिकाणी अनंत येतोय चेंडू खाली. यावेळेस मात्र अनंतानं कोणतीही चुकी केली नाहीये आणि ज्ञानेश्वरला माघारी धाडलंय. हा खेळाडू, कोंबळवाडीचा हा खेळाडू जबरदस्त फलंदाज आहे. मात्र ज्ञानेश्वर आज थोडासा नाकाम ठरतोय. आजच्या दिवसामध्ये ज्ञानेश्वर फलंदाजीमध्ये तितकीशी चांगली चमक दाखवू शकला नाहीये. गोलंदाजी चांगली केली आहे पण फलंदाजी तितकीशी चांगली होत नाहीये ज्ञानेश्वरकडून. 0 या धावसंख्येवर ज्ञानेश्वर माघारी आलाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय आई एकविरा कलोते संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरीनं ओळखले की कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागणार आहे. 4 षटकांची मॅच आहे म्हणजे निश्चितच 40च्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. दुसऱ्या षटकामध्ये किती धावत येतोय? 2 चेंडू टाकून झालेत. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त फटका आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत अवघी 1 धाव मिळते. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. एकेरी दुहेरी धावांनी मात्र आता धावफलक खालतं ठेवलंय. ते दोन्ही फलंदाज दीपक आणि प्रकाश पारधी. दीपक डोरेसाठी मात्र योगेश उघडे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज जमा आहे. मात्र तो लालच दिला जातोय. खरं तर फलंदाजाला हा लालच आहे आणि त्या लालच्या बोटी जर का मारण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तो आपली विकेट गमावू शकतो. मात्र दीपक तितका तंत्रशुद्ध खेळी करणारा खेळाडू आहे. दीपकमध्ये क्षमता आहे. कारण खोपोलीपासूनचा हा प्रवास त्याचा आपण पाहिला. संपूर्ण रायगडमध्ये आपल्या खोपोली टीमला घेऊन खेळत असतो. हरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस आपण पाहतोय चेंडू आणि फळीचा चांगला संपर्क आहे. घरंगळत चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे. जोपर्यंत चेंडूची उचलफेक होणार तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे 13. अगदी शांत आणि शांत वातावरणामध्ये आपण पाहतोय खेळ चालू आहे. दुपारचे जवळपास 3 वाजलेत. 3:30 दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हरीला मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरी विकेट, तिसऱ्या चेंडूवरती 1, चौथ्या चेंडूवरती 1, म्हणजे अगदीच जखडून ठेवलंय. अंकुश लावलाय धावसंख्येला. मात्र यावेळेस स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रकाश जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाज हरी. एकाच परिसरातून दोघेही बिलॉंग करतात. यावेळेस घुटना टेक और समुंदर देख. खरं तर आमचे तेजस देशमुख आमचे समालोचक आहेत.
त्यांची ही लँग्वेज, त्यांच्या लँग्वेजमध्ये घुटण्यात एक समुंदर देख असं म्हणतात आणि समुंदर दाखवलंय खरं तर गोलंदाज हरीला या षटकारानिशी आणि या 6 धावांनिशी. एकूण धावसंख्या धावफलकावरती येते 19 धावा. प्रकाश पारधी हार्ड हिटर आहे. बऱ्याच उशिरानंतर प्रकाशच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरी. पुन्हा एकदा प्रकाश आपले इरादे स्पष्ट केलेत. 45-50 धावसंख्या उभारण्याची. हा चेंडू चांगला अगदीच ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काय जबरदस्त झेल टिपलाय. कव्हर क्षेत्ररक्षकाने टिपलेला हा अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद होतोय प्रकाश पारधी. डीजे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आली आहे 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि 2 फलंदाज मात्र बाद केले ते हरी या गोलंदाजाला. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय हिरामन, जो भिलवले गावातून बिलॉंग करतोय. शिरशेवाडी सुधागड पाली. निश्चितच हिरामन सुधागड पालीचा हा खेळाडू आपण पाहतोय. आज आई एकवीरा कलोते संघाकडून खेळतोय आणि आई एकवीरा कलोते संघ ज्यांनी पुरस्कृत केला आहे तर रमेश निरगुडे, जे स्वतः पाणी घेऊन मैदानामध्ये गेलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तिसरं षटक घेऊन मोहन लोते गोलंदाजी मार्कवर आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगले सजवले. लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट, त्यानंतर मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय कारण डावखुरा फलंदाज आणि त्याच्या हा चेंडू चांगला आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. चेंडू फळीचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल आणि डू ऑर डाय, खऱ्या अर्थानं डू ऑर डायची मॅच आहे आशिष 11 संघासाठी. ही मॅच जर का ते यावेळेस मात्र पंचांकडे जोरकस अपील केली जाते. पंचांनी फेटाळले. निर्धाव चेंडू टाकला जातोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. आत्ता धावसंख्येला अंकुश लावलाय. येणारे 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 10 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं, कारण आशिष 11 संघाकडे हार्ड हिटर आहेत. मोहन स्वतः एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहतो. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत 1 धाव मिळतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 20 धावा धावफलकावरती आल्यात. चांगली गोलंदाजी. संथ आणि सावध आपण पाहतोय. ही खेळी या ठिकाणी चालू आहे. मी पुन्हा एकदा पंचांना विनंती करेन की 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाहीये. 4 षटकांचा खेळ 20 मिनिटांमध्ये संपलाच पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती आपण मोहन लोतेला पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी आणि त्याची गोलंदाजीची ऍक्शन, एक जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळते. हा चेंडू फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आशाभूत नजरेने पाहतोय चेंडूकडे. चेंडू सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
चौथे षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जात आहे. मी पुन्हा एकदा पंचांना विनंती करतो की स्पीडअप करायला सांगा. आपण मैदानामध्ये खेळाडूंना जास्त वेळ वाया घालवू नये. अजूनही 4 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शांताराम, रोहा, स्ट्रायकर एंडला दीपक, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शांताराम. रोहे तालुक्यातून हा आलाय. हा चेंडू स्लोअर वन, चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे टाकलाय. सीमा पार षटकार. अगदीच पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. फलंदाज दीपक डोरेने मात्र हा चेंडू सीमारेषा पलीकडे भिरकावला. स्क्वेअर लेग सीमापार षटकार आला होता. खोपोली गावचा हा ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज शांताराम. पहिल्या चेंडूवरती दीपकने इरादे स्पष्ट केलेत. हा चेंडू चांगला आहे. आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत एक धाव मिळते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तितकाच चांगला कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज शांतारामचा. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर न डगमगता त्याने चांगला खेळ या ठिकाणी खेळला. निश्चितच आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज हिरामण, जो सुधागड पाली परिसरातून बिलॉंग करतोय. आणि गोलंदाज मात्र शांताराम, जो रोहा परिसरातून आहे. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त फटका, उंची गाठली. क्षेत्ररक्षक जज करतोय. सुंदर झेल टिपलाय फलंदाजांना. कव्हर क्षेत्ररक्षकाने टिपलेला हा सुंदर झेल बॅक टू पॅव्हिलियन येतोय तो हिरामण डीजे. फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय सुदाम. हा कलते गावचा खेळाडू आपण पाहतोय यावेळेस मैदानामध्ये गेलाय फलंदाजीसाठी. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 17तील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा धावफलकावरती आल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. जसं क्षेत्ररक्षण सजवलं त्याच ठिकाणी मात्र चेंडू जाते. त्याने त्रिफळा उद्ध्वस्त केलाय शांताराम या गोलंदाजांना. सुदामला मात्र आल्या पावली माघारी धाडलाय. जसा मैदानात गेला तसंच माघारी आलाय सुदाम. नवीन फलंदाज मैदानामध्ये लक्ष्मण. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे शांताराम. हॅट्रिक ऑन आहे. विकेट हॅट्रिक घेणार का? स्ट्रायकर एंडला असेल लक्ष्मण. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 17तील या पूर्वार्धातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या मात्र शांत. जशी वातावरणात शांतता आहे तशी धावसंख्या मात्र शांत पाहायला मिळते. 35 या धावसंख्येवर. हा चेंडू चांगला आहे. ऑन साइडला खेळलाय. सेकंड स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने फील्ड केलं. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत एक धाव मिळते. 1-1 धावांनिशी आता मात्र धावसंख्या हळूहळू पुढे सरसावली आहे. 36 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पूर्वार्धातील या 17तील. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येणार? 1, 2, 4, 6, 3. कारण 1 धाव आली तर 37, 2 आले तर 38, 3 आले तर 39, 4 ला 40 आणि षटकार जर का आला तर 42 धावा धावफलकावरती येतील. आता किती धावा येत आहेत या चेंडूवर पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकर एंडला दीपक डोरे.
फुलटॉस चेंडू, दीपकने चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र दर्शक बनून आशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत बसला. चेंडू सीमा पार षटकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 42 धावा.